हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल। तर आज आपण बनवणार आहोत डाळ मिरचू। तर मी इथे लागणारं साहित्य घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे घेतलेल्या आहेत मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या। तर मी ह्या कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हव्या तर तुम्ही त्या गावरानवाल्या सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर मी इथे मुगाची डाळसुद्धा घेतलेली आहे थोडीशी आणि शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे नंतर। तर आता आपल्याला सुरुवातीला ह्या मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। तर मी ह्या खूप मोठ्या मोठ्या होत्या म्हणून हाताने तुकडे करून त्याचे मिक्सर जारमध्ये टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लसूणसुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे। तर मी ते आता हे बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला करायचा आहे गॅस सुरू। तर मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे। कढई ही गरम होऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं। तर मी इथे अंदाजे 3 ते 4 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे तडतडून घ्यायचे, नंतर कढीपत्ता घालायचा। कढीपत्तासुद्धा छान असा तडतडून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये घालायचा आणि एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी एकदम छान असं मिक्स करून घेते त्याला। तुम्ही मध्ये मध्ये सुद्धा हे छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे काय होतं खालून हे करपत नाही त्यामुळे। तर आता आपलं हे छान असं परतलेलं आहे मिरची ते सर्व। तर आता त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि जी कोथिंबीर घेतलेली होती ना ती कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि ते छान असं परतून घेतलेलं आहे पुन्हा कमी गॅसवरतीच। फुल गॅस करायचा नाही आहे, फुल गॅस केला तर हे करपलं जातं त्यामुळे। तर तुम्ही पाहू शकता हे छान असं मी परतून घेतलेलं आहे। सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घालते, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता। आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार नमक। नमक घातल्यानंतर सुद्धा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम हाय ठेवायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। तर मी इथे ते शेंगदाणे घेतलेले होते ते भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच हा आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ते मिक्स केल्यानंतर आता आपल्याला जी मुगाची डाळ घेतलेली होती आपण ती 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ती डाळ आपल्याला आता त्याच्यामध्ये घालायची आहे। ती डाळ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यावरतीच आपल्याला हे डाळ मिरचू शिजून घ्यायचं आहे। तर मध्ये मध्ये एकदा दोनदा आपल्याला हे हलवत पण राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे मध्ये मध्ये सुद्धा मिक्स करत आहे। तर शेवटी तुम्ही पाहू शकता किती छान आपलं हे डाळ मिरचू तयार झालेलं आहे। तर तुम्ही हे डाळ मिरचू भाजीला काहीच नसेल तेव्हा नक्की ट्राय करून बघा आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर हे एकच नंबर लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी ही डाळ मिरचूची रेसिपी। आणि डाळ मिरचूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।